त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SIT ला द्या, CID ला द्या, ज्यांच्या न्याय व्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहितीये की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले. त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे. माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा झाली. 100 दिवसामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही काम करायचं किंवा रिझल्ट असं प्रगती पुस्तक दिलं आणि 7 कलमी कार्यक्रम वापरलाय. धनंजय मुंडे बाबतीत 100 दिवसामध्ये रिझल्ट येईल का? त्या संदर्भामध्ये 3 वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत. तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत. कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे. आपण काळजी करू नका. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे. आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही. आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी ह्याच्यात जास्त आहे. आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण करणार. त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. तुमच्यावर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे, त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता. कुठला? तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तुम्ही राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आधी. एक तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड आहे, तुमचा हस्तक्षेप नाही राजकारणाचा. बीडमध्ये तो हस्तक्षेप होतोय, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करतायत, CID करताय, SIT करताय. आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना.